प्रभूच्या नावामध्ये पुन्हा एकदा या सकाळी तुम्हा सर्वांना सलाम. प्रियजनांनो, आपण आजच्या मननासाठी उत्पत्तीचं पुस्तक 8वा अध्याय 11 वचन निवडलेलं आहे. आणि प्रियजनांनो, हे खूप महत्त्वाचं वचन आहे. कृपा करून त्यावरती लक्ष द्या. वचन असं म्हणतं, सायंकाळी ते कबूतर त्याचकडे आले. तो त्याच्या चोचीत जैतून झाडाचे नुकतेच खुडलेले पान आहे असे त्याला दिसले. नोहा त्यावरून समजला की आता पृथ्वीवरचे पाणी आटले आहे. प्रियजनांनो, या वचनामध्ये दाखवले आहे की देवाच्या कृपेवर जीवनाचे चक्र कसे चालते आणि नवीन जीवनाची सुरुवात कशी होऊ शकते किंवा कशी होते. या वचनाप्रमाणे प्रियजनांनो, मोठ्या न्यायानंतरही देव त्याच्या लोकांच्यासाठी एक नवीन सुरुवात करू शकतो. नोहाने बाहेर सोडलेले कबूतर आपल्या चोचीमध्ये जैतुनाचे पान घेऊन परत आले होते. ही बाब नोहा आणि त्याचे कुटुंबियांना जीवनाची आशा प्रदान करणारी होती. या घटनेद्वारे हे सूचित होते की नोहा आणि त्याचे कुटुंब यांच्यासाठी आशेचा आणि नवीन जीवनाचा एक नवीन दिवस उजाडत आहे. देवाची नवीन सुरुवात करण्याची वेळ येणार आहे यावर विश्वास ठेवून नोहाने तारवामध्ये 150 दिवस धीराने वाट पाहिली होती. कबूतर जे जैतुनाचे पान घेऊन परतले होते, याद्वारे नोहाला खात्री पटली की देवाचा न्याय संपला आहे आणि आता नवीन जीवन आणि नवीन सुरुवात शक्य आहे. जैतुनाचे पान परत आणणारे कबूतर हे विनाशाच्या काळानंतर शांती आणि नवीन जीवनाचे एक शक्तिशाली प्रतीक असं होतं. ही घटना खूप महत्वाची होती. या वचनातून विश्वासकांना हा संदेश आहे की परीक्षेच्या काळानंतर, वाईट काळानंतर, अंधाऱ्या काळानंतर देव पुन्हा एकदा त्याच्या लोकांच्या जीवनात शांती प्रस्थापित करू शकतो. प्रियजनांनो, तुम्हाला मला घाबरण्याचं कारण नाही. का घाबरताय? आज तुमची परीक्षा चालू असेल, असू द्या. देव तुमची पुन्हा एकदा नवीन सुरुवात करणार आहे. काहीतरी तुमच्याकडे एक आशा अशी असेल जी छोटीशी असेल त्या जैतुनाच्या पानाप्रमाणे, परंतु त्याद्वारे तुम्ही पाहू शकता की देव तुमच्या जीवनात नोहाप्रमाणे नवीन सुरुवात करत आहे. तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर नवीन सुरुवात लवकरच करो अशी माझी तुम्हा सर्वांच्यासाठी प्रार्थना आहे. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. प्रभूची कृपा तुमच्यावर असो आणि तुमची सुरुवात लवकरच नवीन अशी हो. आमेन, आमेन.